हॅलो फ्रेंड, नमस्ते. आपण कालच्या सेक्शनमध्ये पाहिलं होतं शॉर्टकी डिफेक्ट. आजच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल दोष म्हणजे काय त्या अगोदर आपण सुरुवातीला पाहू. फ्रँकेल दोष म्हणजे काय? Frankel defect arises when an ion of the ionic compound is missing from the regular lattice site and occupies the interstitial position between lattice points as shown in figure. म्हणजे नक्की काय सांगायचं त्यांना, तर फ्रँकेल डिफेक्ट कशामुळे निर्माण होतो? जेव्हा एखाद्या आयनिक स्फटिकातील एखादा आयन लहान आकाराचा धन आयन किंवा कॅटायन म्हणजे धन आयन आपली मूळ जागा सोडून स्फटिकातील एका जागेत जाऊन बसतो, तेव्हा हा दोष निर्माण होतो. याला आपण डिस्क्वालिफिकेशन डिफेक्ट असेही म्हणतो. ओके. आता फ्रँकलिन डिफेक्टचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? तर डेन्सिटी मध्ये काय होतं याच्यात? As no ions are missing from the crystal lattice, as a whole density of the solid and chemical properties remains unchanged. Consequence of the Franklin defect मध्ये काय म्हणलंय? No ions are missing from the crystal lattice, as a whole density of the solid and chemical properties remains unchanged. The crystal whole remains electrically neutral because the equal number of the cations and anions are present. Defect found in crystals like silver chloride, silver bromide, silver iodide. ओके. मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर डेन्सिटी काय आहे? फ्रँकलिन दोषामुळे स्फटिकाच्या घनतेमध्ये कोणताही बदल होत नाही, कारण आयन स्फटिकाच्या बाहेर न जाता फक्त आतल्या आत जागा बदलतो. ओके. विद्युत तटस्थता, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. स्फटिक विद्युतदृष्ट्या तटस्थ राहतो कारण आयनाची एकूण संख्या बदलत नाही. हा दोष संयुगामध्ये आढळतो जिथे धन आयन आणि ऋण आयन यांच्या आकारात मोठा फरक असतो. ओके. आता एक क्वेश्चन विचारलेला आहे, करेक्ट द स्टेटमेंट ऑफ द फ्रँकलिन डिफेक्ट. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द सबस्टन्स चेंज्ड. ऑप्शन आहे डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स चेंज्ड, ओनली अनायन्स आर मिसिंग, ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज प्रिझर्व. त्याचं उत्तर काय असू शकतं? त्याला रिझन पण तसेच आहे. आता पहिल्यांदा काय सांगितलंय? इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द सबस्टन्स चेंज्ड. हे उत्तर असू शकतं का? हे नाही, दिस इज द इनकरेक्ट. काय इनकरेक्ट आहे बाबा? तर सिन्स द आयन ओनली मूव्ह टू डिफरंट स्पॉट इनसाइड द क्रिस्टल अँड डज नॉट लीव द बॅलन्स ऑफ द पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस स्टेज एक्झॅक्टली द सेम. म्हणजे या फ्रँकलिन डिफेक्ट मध्ये आयन मूव्ह कुठे होतात? आतल्या आत होतात, बाहेर तर जात नाही. ओके. इनसाइड द क्रिस्टल डज नॉट लिव्ह, बाहेर पडत नाही. बॅलन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेम राहतो, त्यामुळे इथं इलेक्ट्रोन्यूट्रल सबस्टन्सची काय चेंज होणार नाही. ओके. फर्स्ट ऑप्शन इज इनकरेक्ट. सेकंड ऑप्शन काय दिलाय? डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स चेंज. आता डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स चेंज होईल का? नाही होणार, कारण इनकरेक्ट आहे. का होणार नाही? द ॲटम स्टेज इनसाइड द क्रिस्टल. ॲटम काय आहे? इनसाइड द क्रिस्टल मध्ये व्हॅकन्सी तयार करतो. therefore the mass of the volume remains constant and density does not change. मास चेंज नाही झालं तर डेन्सिटी, व्हॉल्यूम तर चेंज होणार नाही, मास पण चेंज होत नाही, मग डेन्सिटी काय कॉन्स्टंट राहणार आहे. सेकंड पर्यायचं इनकरेक्ट. थर्ड पर्याय काय? ओनली अनायन आर मिसिंग. ओनली अनायन आर मिसिंग आहे का? नाही. तर काय आहे? ओनली कॅटायन्स आर मिसिंग. द इनकरेक्ट मोस्ट केसेस इज कॅटायन स्मॉलर आयन्स. This moves further. No ions are actually missing on the crystal. They are just display. Okay. चौथा पर्याय ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज प्रिझर्व. चौथा पर्यायाचं काय उत्तर आहे आणि करेक्ट पण आहे. का करेक्ट आहे? फ्रँकलिन डिफेक्ट ॲज anion
ion moves from the lattice side and an interrotational position. Since no charged particles are added or removed from the crystals, the total positive charge still equals total negative charge. फ्रँकलिन इफेक्ट मध्ये काय होतं, आयन्स मूव्ह होतात लॅटाईस साइड किंवा इंटरसेक्शनल पोझिशन्स. ओके, आतल्यात मूव्ह होतात आयन्स, त्यामुळे कोणताही चार्ज त्या पार्टिकल्स वरती ऍड होत नाही किंवा रिमूव्ह होत नाही त्या क्रिस्टलमध्ये. टोटल पॉझिटिव्ह चार्ज स्टिल इक्वल्स द टोटल निगेटिव्ह चार्ज, हेन्स न्यूट्रॅलिटी प्रिझर्व होते. ओके, आता हा पॉईंट तुम्हाला समजला असल्यास थँक्यू.